म्हणजे 1000 शिंपल्यांसाठीच बोलतोय, तर आपल्याकडे 700 अजूनही आहेत. त्या 700 मध्ये इंटू 2 म्हणजे एका शिंपल्यामध्ये 2 मोती झाले 1400 आणि ते जे कॉस्टिंग काढलंय 62 रुपीज अप्रॉक्स, ते एका शिंपल्याच्या मागे लागणारा खर्च आहे. त्या शिंपल्याच्या मागे तुम्हाला जो रुटीन बेसिसवरती जो खर्च लागला आहे तो 62 रुपीज आहे. तो बेसिक एक कॅल्क्युलेशन त्या हिशोबाने काढलंय की मिनिमम जरी पकडलं तरी रेव्हेन्यू तेवढा येतो, हे मला म्हणायचं आहे. लोएस्ट ग्रेड 100 रुपीजमध्ये पकडलाय तर तो 50,000 पर्यंत जातो. मीडियम ग्रेड जो आहे तो 300च्या रेशोमध्ये पकडलाय म्हणजे तो 1,80,000 पर्यंत जातो आणि हाय ग्रेड 800च्या वरती म्हणजे 2,40,000 पर्यंत. आणि हे जे ग्रेड्स आहेत लो, मीडियम आणि हाय हे त्या 1400मध्ये बायफर्गेशन करून काढलेले आहेत. फक्त 1400ला 100नी मल्टिप्लाय केलं तर तो आकडा येत नाही, तोही जास्त येतो. ठीक आहे, तर हे बाय एक्सपिरियन्सनी कॅल्क्युलेट केलेलं आहे की जर चांगल्या क्वालिटीचे मोती बनतात तर ते किती बनू शकतात आणि त्याचं कॉस्टिंग किती निघू शकतं. त्याच्या हिशोबाने तो टोटल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला आहे जो जवळपास 5-6 लाखाच्या जवळपास जातो.